श्री स्वामी समर्थ. तुमच्या घरात गोमती चक्र आहेत का? असतील तर तुम्ही कशी पूजा करता, केव्हा करता, किंवा त्याची पूजा कधी करावी, कशी करावी, आणि जर नसतील तर गोमती चक्र कसे देवघरामध्ये ठेवावे, त्यांची प्राणप्रतिष्ठा कशी करावी, याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ असणार आहे. माझ्याकडे 11 गोमती चक्र आहेत. गोमती चक्र तसे 5, 7 किंवा 11 किंवा 21 या संख्येमध्ये असावेत. गोमती चक्र हे लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी देवघरामध्ये ठेवले जातात, कारण लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय असणारे कवड्या गोमती चक्र यापैकी एक आहेत. त्याचबरोबर गोमती चक्राचा अभिषेक कसा करायचा, मी इथं शंखाने श्रीसूक्त म्हणत गोमती चक्राचा अभिषेक करत आहे. आधी गोमती चक्र हे एका प्लेटमध्ये घ्यायचे, त्याचबरोबर शंखाने त्यांचा अभिषेक करायचा. गोमती चक्राचा अभिषेक करताना ओम श्रीं श्रीये नमः हा मंत्रही तुम्ही म्हणू शकता, किंवा ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी माता प्रचोदयात. नंतर पंचामृताने आपल्याला गोमती चक्राचा अभिषेक करायचा आहे. गोमती चक्रावरती अभिषेक करताना आपल्या मुखामधून सतत देवीचं नामस्मरण व्हावं, त्यासाठी ओम श्रीं श्रीये नमः किंवा ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी माता प्रचोदयात हा मंत्र तुम्ही म्हणायचा आहे. हा मंत्र म्हणत अभिषेक करायचा आहे. आता आधी पाण्याने, नंतर पंचामृताने आणि नंतर मग परत शुद्ध पाण्याने स्नान घालत अभिषेक करत आपल्याला देवीचा मंत्र सतत बोलायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे पाणी एखाद्या झाडाला किंवा घरामध्ये शिंपडवून घ्यायचं आहे. त्याचबरोबर अंगणातही हे पाणी तुम्ही निगेटिव्हिटी घालवण्यासाठी शिंपडून घेऊ शकता. आता मी स्वच्छ असे गोमती चक्र चांगल्या पाण्याने परत धुवून घेणार आहे. आपण आता हे पाणी टाकून देऊया आणि दुसरं पाणी घेऊया. मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत. आता आपण त्याला हळदी कुंकू त्याचबरोबर चंदनाने टिळा देऊन घ्यायचा आहे. त्याचबरोबर आता हे लावून घेताना आपण परत तोंडामध्ये नामस्मरण करायचं आहे, धूपदीप ओवाळायचा आहे. बरं, तुम्ही हे गोमती चक्र आपण कोणत्या दिवशी स्थापित करू शकतो देवघरामध्ये ते ऐका. गोमती चक्र तसे पाहता दुर्गाष्टमीच्या दिवशी, नवमीला, त्याचबरोबर नवरात्रामध्ये, पौर्णिमेला, यात गुरुपुष्य अमृत योगावरती गोमती चक्र देवघरामध्ये स्थापित करता येतात. त्याचबरोबर अशा पद्धतीनं गोमती चक्राची आणल्या पूजा करायची. तसेच महिन्यातून एकदा म्हणजे पौर्णिमेला किंवा अष्टमीच्या दिवशी तुम्ही गोमती चक्राची पूजा करायची आहे. आता मी इथं आधी चंदनाचा टिळा, नंतर हळदी कुंकू वाहून घेत आहे. श्रीसूक्त म्हणायचं. श्रीसूक्त येत नसेल तर यूट्यूबवरती लावायचं आणि श्रीसूक्ताचे 16 मंत्र चालू असताना आपल्याला त्याच्यावरती गंध, अक्षता हे वाहून घ्यायचं आहे. आता याची स्थापना कुठे करावी? कोणी लाल कपड्यामध्ये बांधून देवघरामध्ये ठेवतं, किंवा कोणी तिजोरीमध्येही ठेवतं, कारण लक्ष्मीला आकर्षित करण्याचा हा सगळ्यात मोठा रामबाण उपाय आहे. त्यामुळे ही उपाययोजना खूप महत्त्वाची आहे. मी काय करत असते तर देवघरामध्ये एका तांदळाच्या वाटीमध्ये हे गोमती चक्र स्थापित करून घ्यायचे आहेत आणि त्यांची रोज धूपदीप दाखवून पूजा करायची आहे. त्याचबरोबर 16 वेळेस श्रीसूक्त घ्यायचं आहे, किंवा एखादा मंत्र तुम्ही रोज 16 वेळेस म्हणायचा आहे. ही पूजा दर महिन्याला करायची आहे. कोणत्याही दिवशी, पौर्णिमेला करू शकता किंवा अष्टमीच्या दिवशी करू शकता. जर गुरुपुष्य अमृत योग आला असेल तर तेव्हाही ही पूजा करू शकता आणि परत आपण ती जागेवरती ठेवून द्यायची आहेत. आता मी पूजा करून घेतलेली आहे, धूपदीप दाखवणार आहे आणि धूपदीप दाखवल्याच्या नंतर मी एका तांदळाच्या वाटीमध्ये यांना स्थापित करून देवघरामध्ये ठेवत आहे. गोमती चक्र, कवड्या तसेच खडे मीठ हे लक्ष्मीला आकर्षित करण्याचा सगळ्यात मोठा स्रोत आहे. त्यामुळे देवघरामध्ये या गोष्टी स्थापित करणे खूप महत्त्वाचे आहे. आणि या गोष्टी जर नसतील तर तुम्ही पण करून बघा आणि 1 महिन्याने याचे काय फळ मिळते हे माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन प्रेस करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायलाही विसरू नका. आता मी धूपदीप ओवाळून घेणार आहे. धूपदीप ओवाळल्याच्या नंतर आपल्याला गोमती चक्र एका तांदळाच्या वाटीमध्ये भरून ठेवायचे आहेत. हे गोमती चक्र लाल कपड्यामध्ये, पिवळ्या कपड्यामध्येही आपण देवघरामध्ये बांधून ठेवू शकतो. कुणी त्याला तिजोरीमध्येही स्थापित करते आणि तिजोरीमध्येही महिन्यातून एकदा पूजन करत असते. ज्याची जशी भावना त्या पद्धतीने हे गोमती चक्राचा उपयोग आपण करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोमती चक्र स्थापन केल्याच्यानंतर आरती करायची आहे. आरती केल्याच्यानंतर प्रसाद, नैवेद्य आणि त्याच्यावरती फुलं अर्पित करायची आहेत.